त्यानंतर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नांदेडच्या जबरदस्त अँकर श्रुती. नमस्कार, मी अँकर श्रुती अकोलकर, अपक्ष उमेदवार म्हणून आता उमेदवारी लढवणार आहे. सगळ्या पक्षांनी गद्दारी केली असं म्हणता येईल. नांदेडची मेंटॅलिटी आणि बिहारच्या मेंटॅलिटीमध्ये खूप जास्त फरक आहे. इथल्या लोकांना फक्त पैसा पाहिजे, त्यांचे घर कसे भरतील हे त्यांना पाहिजे. हे इलेक्शन फक्त पैसेवाल्यांचं आहे, त्याशिवाय कोणाचंच हे इलेक्शन नाहीये. तर आधीच्या नगरसेवकचं डोकं फक्त जमवायचे, खर्च करायचे. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि काल उमेदवारी भरण्याची शेवटची तारीख संपलेली आहे. त्यानंतर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नांदेडच्या जबरदस्त अँकर, त्यासोबत चांगले वक्ते आणि खूप चांगल्या रील्स असेल नांदेड आणि मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं नाव असलेल्या अँकर श्रुती अँकर होत्या. या आपण क्षेत्रामध्ये सर्व पाहत होतो, परंतु श्रुती अँकरला राजकारणात जायचं होतं आणि ते नगरसेवक होत्या. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपली आजपर्यंत चर्चा होती, जोरदार चर्चा होती की श्रुती अँकर भाजपाकडून नगरसेवक होणार आहेत आणि वार्ड क्रमांक 20 मध्ये उमेदवारी दाखल करणार आहे. कालची तारीख संपली, अपेक्षा संपली आणि एक फॉर्म मिळाला का आणि का मिळाला नाही, एकंदरीत सविस्तर काय? नमस्कार, मी अँकर श्रुती अकोलकर. आता बीजेपी नाही, कुठलाही पक्ष नाही, फक्त आणि फक्त अपक्ष उमेदवार म्हणून आता उमेदवारी लढवणार आहे. ही महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे. सगळ्या पक्षांनी गद्दारी केली असं म्हणता येईल. कुठल्याही पक्षाची आता साथ नाहीये, फक्त आणि फक्त मला जनतेची साथ पाहिजे. आता बघूया जनता कुठवर मला साथ देते. आपण म्हणलं की बॉसवर विश्वास आहे, काय झालं? आता बिलकुल विश्वास नाहीये. नाही, विश्वास हा पूर्ण माझाच नाही, पूर्ण महाराष्ट्राचा विश्वासघात झालेला आहे बीजेपी कडून. कारण जेवढा विश्वास ठेवला होता बीजेपीवर, की आम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला तिकीट देणार, तुम्हाला हे करणार, तुम्हाला ते करणार, जितक्या आतुरतेने लोक वाट बघत होते की आम्हालाच तिकीट मिळणार आहे, आम्हीच सगळं काय आहोत, पण हे सगळं विश्वासघात झाला सगळ्यांचाच. तुम्ही बघताय पूर्ण टीव्हीवर वगैरे सगळं काही रडापडी, आत्मदहन हे ते चालू आहे सगळीकडे. तुम्हाला काय करायचं? नाही अजिबात नाही. आम्हाला काय असं वाटलं होतं, नांदेडकरांना वाटलं होतं जसं बिहारमध्ये मिथाली ठाकूरला तिकीट दिलं आणि आमदार झाली रिक्षा होती, तिचं खूप सोशल मीडिया तुमच्यासोबत व्हायरल होतं. आम्हाला वाटलं कुठं श्रुतीचा बी मिथाली ठाकूर होते काय की खादिलं नाही भाजपात असे चेहरे निवडते. ती बिहारची मेंटॅलिटी होती आणि ही नांदेडची मेंटॅलिटी आहे. नांदेडची मेंटॅलिटी आणि बिहारच्या मेंटॅलिटीमध्ये खूप जास्त फरक आहे. इथल्या लोकांना फक्त पैसा पाहिजे, त्यांचे घर कसे भरतील हे त्यांना पाहिजे. घर भरायचे, फक्त घर भरायचे. किती कोटीनं पैसे देत आहेत नगरसेवक, किती काय देतायत, त्याला आपण तिकीट देऊया. मग तो जवळचा असो दूरचा असो, बस फक्त पैसा पाहिजे यांना. एकंदरीत 3 वाजत होते काल, 3 पर्यंत जुळवत ठेवलं होतं. 5 मिनिटात येईल, 4 मिनिटात येईल, शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तरी एबी फॉर्म येईल. अपक्ष भरा म्हणून सांगितले होते, फॉर्म तरी भरून घ्या, तुम्हाला एबी फॉर्म जोडा देऊ. 3 पर्यंत वाट पाहत असताना आपली परिस्थिती कशी झाली? परिस्थिती तर खरं सांगू का, मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला होता बीजेपी मध्ये, तेव्हा तर 2-3 दिवसांनीच मी अपेक्षा सोडून दिल्या होत्या की नाही, इथून काही आपलं होऊ शकत नाही. इधर कुछ नाही हमारा लगने वाला है, चलो छोड़ दो. त्यानंतर मी गेले मग शिवसेनामध्ये पण तात्काळ ठेवलं, असंच ठेवलं. तिथे पण पैसेवाल्यांचं चालतं. म्हणजे हे इलेक्शन फक्त पैसेवाल्यांचं आहे, त्याशिवाय कोणाचंच हे इलेक्शन नाहीये. ना गरिबांचं, ना चेहऱ्याचं, ना पॉप्युलॅरिटी, ना इथे काहीच चालतं. इथे फक्त चालतो तो म्हणजे पैसा. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला तिकीट. मला वाटतं मी बी आहे, पैसे खूप जमले तसं सांगितलं होतं आम्ही की आमची इतकी इतकी तयारी आहे, बघा सर विचार करा, आमचं असं असं आहे. पण नाही, त्यांनी काही दिलं नाही तिकीट. भाजपातल्या महिला भाजपा म्हणून सुरुवात होतं, चांगलं नेतृत्व होतं, युवकांचं नेतृत्व होतं. एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्यांना अभ्यास नाही, तुम्ही पत्रकार देखील आहात, एक पत्रकार असल्यामुळे आपण बऱ्याच वेळेस नांदेडच्या नाल्या दाखवल्या, गटाला दाखवले, खूप खूप काही दाखवलं, बराच अभ्यास देखील होता आणि तुम्हाला त्या
काम करण्याची जाणीव देखील मी बऱ्यापैकी चांगली होती, कारण की पत्रकाराला सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर. तरी पण डावळण्याचं एखादं दुसरं काही कारण? सगळ्या लोकांचं हे म्हणणं की अरे बाबा तू अँकर आहेस, यामध्ये पडू नकोस, हे सगळं पैसेवाल्यांचं काम आहे, तू कशाला पडतेस याच्यामध्ये. पण या आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी दाखवल्या. मी सगळ्या नाल्यांचं काम दाखवलं, परत अजून जिथे जिथे स्पीड ब्रेकर नाहीये तिथलं काम दाखवलं, सगळ्या गोष्टी दाखवल्या. पण ह्यांना हे सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा पटल्या नाही आणि त्यांनी ज्यांना द्यायचं त्यांनाच तिकीट दिलं. एखाद्या असं देखील होतं की महानगरपालिकेमध्ये एखादा अति हुशार आणि या गोष्टीची जाणीव असल्या, कारण बरेच वेळेस म्हणतात की नांदेडमध्ये कुठेही कानापेक्षा वरी जास्त लोक राहू नये. म्हणजे अजून इथे रस्त्यावरचं करायचं महानगरपालिका काय करतात? बरोबर. होती काही भीती? काय माहित, त्यांना वाटत असेल की मी त्यांच्या कानाच्या वरची आहे म्हणून दिलं नसेल. म्हणजे आज आपण रस्त्यावर फिरत असताना बऱ्याच गोष्टी दाखवतो, तर महानगरपालिकेतल्या बऱ्याच गोष्टी बाहेर निघतात. बरोबर 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 बरोबर. बरं, सुरुवातीलाच तुम्ही ज्यावेळेस प्रचार तुम्ही करत होता त्यावेळेस कमळाचं चिन्ह का टाकलं होतं आपल्या जाहिरातीच्या? कारण मी एक अशी हिंदू राष्ट्र मानणारी मुलगी आहे, मला हिंदू राष्ट्राबद्दल थोडस आहे माझ्या मनामध्ये. त्यामुळे मी आदरणीय मोदीजींमुळे, फक्त मोदीजींमुळे मी कमळाचं चिन्ह पकडलं होतं. त्या कमळाच्या चिन्हाला धरून मी भाजपमध्ये चिन्ह मागितलं होतं, पण नाही. बरं, त्यानंतरच आपण जर पाहायला गेलं तर बीजेपीचे प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर साहेब असतात, आणि त्यांच्याशी नंतर काही कॉन्टॅक्ट वगैरे? प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याबद्दल काय बोलायचं, ते तर खूप छान, ते तर देवदूत आहेत खरंच. आणि त्यांच्याबद्दल मी त्यांच्याकडे गेले होते, पण त्यांचं म्हणणं होतं की बेटा तिकडे पॅनल तयार नाहीये, तर तुला दिलं असतं. ते बोलले तुला दिलं असतं पण तिकडे पॅनल तयार नाहीये. तर त्यामुळे थोडस मी पण नंतर मग गेले नाही तिकडे, पॅनल तयार नाही म्हणल्यावर मग थोडस रुकलं काम. त्यानंतर मग मी विचार केला की चला जाऊ द्या, हा पण पक्ष नको, हा पण पक्ष नको, डायरेक्ट आपण अपक्षाने जाऊयात. ज्यांची साथ असेल त्यांची साथ, नाहीतर मग सोडून द्यावी, बस. बरं, नक्कीच आपण फिरत असताना सगळ्या गोष्टी करत असताना जनतेची साथ मिळते का आपल्याला? काय वाटते, कसा रिस्पॉन्स कसा मिळतो सामान्य जनतेकडून? नेत्यांचा तर आपल्या सुटला तुमच्या आता. हा, सामान्य जनतेमध्ये मध्ये मी अजून काही केलेली नाहीये. मी जस्ट आता चिन्ह मिळाल्याशिवाय कसं जाणार ना, त्यामुळे मी आता जातीये, व्हिडिओ वगैरे टाकते. कमेंट वरून तर लोकांची साथ आहे असं दिसतंय. आता वॉर्ड मध्ये गेल्यावर बघूयात त्यांचं काय आहे काय नाही, मत कळेल. म्हणजे आपण सोशल मीडिया पासून अजून वॉर्ड मध्ये गेलं नाही? हा, म्हणजे ती संधीच आली नाही ना, लोकांनी कधी पद दिलं नाही कुठलं ना, त्यामुळे काही संधी आली नाही वॉर्ड मध्ये फिरायची. जे नगरसेवक होते तेच कधी वॉर्ड मध्ये फिरले नाही, त्यांच्याकडे एवढं मोठं पद असून. तर मग आम्ही काय म्हणून फिरणार वॉर्ड मध्ये, आमच्याकडे कुठलं पद नाही, काय नाही. आता तुम्ही पद द्या, फिरू मग आम्ही. नक्कीच. मग तुमचं तिकीट काढून भाजपाने तिकीट कोणाला दिलं का? त्यांचं तुमच्यापेक्षा जास्त काम होतं का? आता एक सांगायचं म्हणजे सतीश बसवदे यांच्या वाईफला त्यांनी तिकीट दिलेलं आहे. माझं म्हणणं काय माहितीये की सतीश बसवदे यांनी स्वतः काम केलेलं आहे. त्यांच्या बायकोनी कुठलं काम केलंय का? केलंय का त्यांच्या बायकोनी कुठलं काम? मला तर कुठलं काम आतापर्यंत दिसलेलं नाहीये. मग त्यांच्या बायकोला काय तिकीट द्यायचं? आम्ही काम केलेलं आहे, आम्हाला द्या तिकीट. मग त्यांच्या बायकोला काय तिकीट द्यायचं? त्यांनी काम केलंय, त्यांच्या हस्बंडनी काम केलंय ना, सतीशनी काम केलंय. मग बायकोला काय तिकीट द्यायचं? तिला तिकीट दिलंय. आपण बऱ्याच ठिकाणी वार्डामध्ये बघतो की बायकोला तिकीट दिल्यानंतर नवराच कारभार बघतो. बरोबर. तसं तुमचं कसं होतं? मला तिकीट दिलं असतं तर मीच काम केलं असतं, मी कोणावर अवलंबून नाही. एकंदरीत वार्डामध्ये फिरत असताना आपल्या वार्डामध्ये विकास झालाय? आमच्या वॉर्डमध्ये काहीच विकास झालेला नाहीये. आमच्या वॉर्डमध्ये जिथे तिथे कचरा पडलेला असतो, घंटा गाड्या येत नाहीत. गुरुवारी तर अशी लाईट जाते की अरे रे रे, आमचे जे कामं असतात ते दिवसेंदिवस रखडून जातात. भरपूर कामं बाकी आहेत जे इतर आधीच्या नगरसेवकांनी केलेले नाहीयेत. त्यामुळेच हा पाऊल मी उचलला होता की बाबा यांच्यामुळे तर काही होत नाही, आपणच काहीतरी करावं. सुरुवाती एकंदरीत काल तिकीट मिळालं नसल्यामुळे कालपासून आजपर्यंत असंख्य लोकांचे फोन आले असतात, अनेक भावनिक प्रसंग आले असतात. अनेक वेळा माणसाला माणूस जरी असला तर अनेक वेळा पाणी येतं, म्हणजे प्रचंड वेदना होतात. अशा काही वेदना झाल्या की नाही? असं काय प्रचंड असं दुःख वाटलं की नाही? म्हणजे आपण एखाद्या गोष्टीसाठी आपण करतो, त्यांना आपण बॉस म्हणतो, आपलं सर्वस्व बऱ्याच गोष्टी मानतो, तरी पण त्यानं तिकीट कॅन्सल केल्यावर रात्री बरेच झोप देखील येत नाही, काय वाटतं?
कसं झालं म्हणजे दिवसभर माझा हा प्रवास या वर्षी सुरू झाला होता. याच्या आधी पण मी म्हणजे कामं वगैरे केलेली आहेत, पण हा जो प्रवास होता राजकारणातला हा या वर्षी सुरू झाला होता, थोडा एंडिंगला. म्हणून मला तेवढं काही दुःख नाही झालेलं आहे, कारण मी आधीच जनतेला सगळं सांगितलं की मला जरी तिकीट नाही मिळालं तरी पण मी व्हिडिओ वगैरे टाकणार. मी तुमच्या काय ते समस्या माझ्यापर्यंत जर तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. असं काही नाहीये की तिकीट मिळालंच पाहिजे, नाही मिळालं पाहिजे, तुम्ही निवडून द्या न निवडून द्या, पण एक माझ्याकडून मी प्रयत्न करत आहे की तुम्हीच मला निवडून दिलं तर मी तुमच्या गल्लीतच राहते, तुम्ही ऐन रात्री पण मला येऊ शकता, काही पण समस्या सांगू शकता. तर भावनिक होण्याचा हा काही प्रश्न झाला नाही. भावनिक तुम्ही झालात नाही झाले मी भावनिक. मी दुसऱ्यांचं पाहिलं, बरेच लोक लढलेत. मला वाटतं की चैतन्य बापू हे नांदेडचे ज्यांनी भाजपा चालू केली, आमच्या संपादकांनी काल विश्लेषण सांगितलं, ज्यांनी नांदेडमध्ये भाजपा असताना उभा ज्यांनी केली त्यांना तिकीट मिळालं. बरोबर. तर श्रुती तर काहीच नाहीये, मग त्याऐवजी श्रुतीने माहोल तयार केलाय, खूप माहोल श्रुतीने तयार केलाय. जसं की एक पोस्टर मी जसं टाकलं, बापरे श्रुती तुला तिकीट मिळालं, श्रुती तिकीट मिळालं, श्रुती कॉंग्रॅच्युलेशन, श्रुती 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 चालू होतं. अरे मी म्हणलं मला नाही भेटला एबी फॉर्म. मग काही जणांचं हे पण म्हणणं होतं की दुश्मनांचं काय बीजेपीने कापलं वाटतं, असं तसं चालू होतं सगळ्यांचं. मग तेच मजे घेणारे लोक असतात, कमेंट करणारे असतात, त्या सगळ्यांना इग्नोर करून पुढे जातीये मी, अपक्षमधून उभी राहतीये. बघूयात. तुम्ही बॉस म्हणतो, बॉस नेमकं कोण होते? म्हणजे बीजेपी मध्ये 2 बॉस आहेत, त्यामध्ये कोणते बॉस होते, छोटे की मोठे? काय सांगू आता ते बॉस कोण होते? आता बीजेपी मध्ये मी अशोकराव चव्हाण साहेबांनाच बॉस म्हणाले होते, कारण बीजेपीचे बॉस त्यांना ओळखतात. तर तिकीट वाटपाची तर सगळ्यांनी माझाच नाही, असंख्य पूर्ण महाराष्ट्राच्या बीजेपी उमेदवारांचा विश्वासघात केलेला आहे. तर काहीच नो कमेंट्स त्यावरती. बरं, आज तुम्हाला असं झालंय, असंख्य लोक निवडणुकीमध्ये येतात, युवती निवडणुकीतून उतरतात, त्यांना या सगळ्या तुमच्या अभ्यासानुसार काय संदेश द्याल? माझा अभ्यास म्हणजे आता जे तुम्हाला जे भेटलं, तुम्ही कमळात चिन्ह टाकला, तुम्ही जाहिरात केला, त्यांना बॉस म्हणला, त्याला सगळ्या गोष्टीचा जे काय केला, अचानक तुमचं तिकीट कापलं. मग जे काही नवीन तरुण पिढी असेल तुमच्यासाठी, मी काय करेन माहितीये का? आता मला जर इथून थोडंसं सहकार्य मिळालं जनतेकडून, तर मी माझा एक पक्ष चालू करणार. हा, मी सगळ्या युवांचा पक्ष तयार करणार आणि फक्त युवांनाच घेणार, या म्हाताऱ्या कोठाऱ्यांना कोणालाच घेणार. हा, सगळ्या युवांना घेणार आणि जे ते त्या कॅपेबल आहेत त्यांनाच उचलणार. हे बाकी कोणालाच नाही, ज्यांचे चेहरे आधी आहेत त्यांना तर कोणालाच घेणार. हे माझं मत आहे पर्सनली. तिकिटाचे पैसे घेणार नाही, तिकिटाचे पैसे कसे घेणार? नाही, जे माझ्यासारखी कॅपेबल आहे, जी ते काम करू शकते, तिलाच मी तिकीट देणार. तिला मी सांगणार की तुझ्यातली त्रुटी ही आहे, तू ही सुधार, मग तुला मी तिकीट देईल. मी असं म्हणणार नाही की नाही ग दे 1 करोड दे मगच तुला देईल मी तिकीट. असं म्हणले का पक्षाच्या? आता काय बोलणार, सरळ सरळ तुमची तयारी किती आहे, पक्षांची तयारी किती आहे, सगळं बोलत होते. सगळीकडे चालू आहे हे, फक्त बीजेपी मध्ये नाही, सगळीकडे चालू आहे. वाटप किती करू शकतो? हा, म्हणजे जवळपास सगळ्यांची चर्चा होती की 1 CR तरी लागतात, कमीत कमी 1 CR तरी लागतात तुमच्या वॉर्ड मध्ये खर्च करायला. बापरे, 1 करोड? 1 करोड रुपये लागतात? तुमची किती शेअरची तयारी? नाही, माझी सीआरची तयारी नव्हती. मग मी म्हणणार होते की आता आपला तर एकच डायलॉग राहणार आहे, ते वॉर्ड मध्ये मी बोलेन तेव्हा व्हिडिओ मध्ये कळलं. आता प्रचार बरं, नक्कीच असं काही नसतं, ज्यावेळेस पक्ष ज्यावेळेस नाकारतो त्यावेळेस पुन्हा देखील जनतेनं डोसक्यावर घेतल्यानंतर काही विषय नसते. एकंदरीत आता मग आपली विजयाची रणनीती कशी असेल, अपक्ष म्हणून विजयाची रणनीती काय नाही असेल? अपक्ष म्हणून विजयाची रणनीती, आता मी तर मला चिन्ह भेटेपर्यंत मी माझा ऑनलाईन प्रचार चालू ठेवणार आहे आणि त्यानंतर माझ्या ज्यांनी जेवढं होईल तेवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या वॉर्डमध्ये प्रचार करणार आहे. जेवढे लोक माझ्यासोबत असणार आहेत तेवढ्या सगळ्यांना घेऊन पूर्ण वॉर्डने प्रचार करणार आहे आणि विजयाची रणनीती चालू ठेवणार आहे. नक्कीच जर निकाल लागला आणि लोकांचे भावनिक वातावरण झालं लोकांमध्ये, अरे श्रुती खूप चांगली होती, श्रुतीला पक्षाने नाकारलं, आपण नाकारायचं नाही असं जनतेने ठरवलं आणि खरंच ही श्रुती नगरसेवक झाली, तर विकासाचं विजन काय असेल? विकासाचं विजन मी आता ब्ल्यू प्रिंट तर विकासाचं विजन हे असेल की आमच्या वॉर्डमध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या
आधी सोडवेन. बरं. ज्या काही समस्या असेल आधी मीटिंग घेईन, काय समस्या आहे काय नाही सगळ्यांच्या बघेन, महिलांच्या काय समस्या आहेत किंवा मग युवांच्या काय समस्या आहेत, मग सगळ्या समस्या आपण एक एक करून सगळ्या त्यांचा एक आराखडा काढून व्यवस्थित एक एक करूयात. नक्कीच सुट्टी आपण एकंदरीत पाहायला गेलो तर सध्या आपण पाहतोय की बऱ्याच भागात अंगणवाडी असेल, बऱ्याच भागात रस्ते नाही, नीट ट्रॉफिकचे नियोजन नाही, पण महिलांचं सुरक्षा तर नाहीच. बऱ्याच वेळेस आपण पाहतोय की 5-5 वर्षाच्या मुली पाथीच्या रस्ते, बऱ्याच वेळेस बऱ्याच घटना घडतात. एकंदरीत त्या परिस्थितीकडे कसं पाहता आपण? मी जरी अत्याचाराकडे म्हणजे लहान मुलीवर जो अत्याचार होतोय त्याच्यावरती जर आपण कडक कारवाई करायची म्हणलं तर आपण काहीच करू शकत नाही. हे सगळं राष्ट्रपतीच्या हाती आहे, कोणाला फाशी द्यायची कोणाला नाही. तर माझा जो इंटेन्शन आहे तर मी माझ्या वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे सगळं सुरक्षित कारण माझ्या घराच्या बाजूलाच कुसुमताई शाळा आहे. तर मी बाल्कनीतून जात बघत असताना मुलींची छेड काढणे, मुली फोनवर बोलणे, ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. एखादी जर घटना तिथे घडलीच आणि ते कोणाच्या नजरेतच नाही आली तर मग काय फायदा मी वॉर्डात असून. तर माझं म्हणणं आहे की जर मी निवडून आले तर मग एखादा सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे पूर्ण जो रोड कव्हर करेल, तर गल्लीमध्ये करेल. मग असं प्रत्येक शाळेजवळ करायला पाहिजे. मग हे आधी का नाही केलं नगरसेवकनी आधीच्या? हे करायला पाहिजे ना. मग त्यासाठी लागतो युवाचं डोकं लागतं त्यासाठी. हा, युवाचं आधीच्या नगरसेवकचं डोकं फक्त जमवायचे, खर्च करायचे. आता काय करतात माहिती ना. नक्कीच त्यासोबतच श्रुती, आपण बरंच विजन देखील सांगितलंय. जर एकंदरीत संपूर्ण आता आपण प्रभागामध्ये निवडणुकी समोर जाते, एकंदरीत संपूर्ण प्रभागातील जनतेला काय आव्हान करेल, काय सांग? मी त्यांना एकच आवाहन करेल की वॉर्ड क्रमांक 20 मधल्या सगळ्या जनतेला की पक्षाला न निवडून देता एखाद्या अपक्ष उमेदवाराला म्हणजे एका युवा नेतृत्वाला तुम्ही संधी देऊन बघा आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेल हे नक्की असेल. मग मॅडम आता भाजपचे लोक भेटले असेल तुम्हाला, म्हणत असेल मॅडम तुम्हाला युनिफॉर्म भेटला आता घ्या माघार, मग असे काय झालं की? मला वाटतं जवळपास कालपासून 2 ते 3 फोन आले होते मला की मॅडम जाऊ द्या, माघार घ्या, आपण ऑलरेडी बीजेपी कडून आहोत, घ्या माघार, जाऊ द्या आणि तुम्हाला एखादं मोठं पद देऊ वगैरे असं झालं. मोठं म्हणजे कोणचं? त्यांनाच माहित आता कोणतं मोठं पद देणार आहेत ते, पण आले होते 3-4 कॉल तरी आले होते, घ्या माघार, बीजेपी झाले. हा, त्यानंतर बाकी पक्षांकडून पुरस्कृत वगैरे काय कसं काय म्हणजे आलं होतं, मनसेकडून आलं होतं, अजून राष्ट्रवादीकडून आलं होतं एक. हा, व्हायचंय मग आता विचार करूयात, आता कुठल्या पक्षाची काय हवा आहे काय नाही त्यावरती डिपेंड आहे. श्रुती अँकर, श्रुती आज जरा नगरसेवक झाली तर श्रुतीचं पहिल्या 100 दिवसाचं विजन काय असेल, म्हणजे काय करायचं श्रुतीला पहिल्या 100 दिवसात फास्ट मध्ये? पहिल्या 100 दिवसाचं हे विजन आहे की आमच्या ज्या भागामध्ये गुरुवार बाजार असतो, आठवडी बाजार असतो, तिथे जेव्हा बाजार होतो तो हलवला गेलाय तिथे. तर तिथे जी ट्रॅफिक होते भयंकर, त्या ट्रॅफिकमुळे होणाऱ्या लोकांना त्रास, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदम व्यवस्थित करणार आहोत. आणि जे लोक शॉपिंगला येतात तिथे एक तर वॉशरूम नाहीये, त्या वॉशरूम मध्ये कोणी लेडीज नाही जाऊ शकत, इतकं घाण वॉशरूम असतं तिथलं. ते गुरुवार बाजाराच्या तिथेच आहे, मेन एरियामध्येच आहे. तर तिथले वॉशरूम आपण व्यवस्थित क्लीन करूया, तिथल्या लोकांवर लक्ष ठेवूयात आपण, हे विजन आहेत आपले. परत अजून जे सरकारी दवाखाने असतात, सरकारी दवाखाने तिथे नीट व्यवस्था नाहीये, तिथले वॉशरूम नीट नाहीयेत. परत सरकारी दवाखान्याचं तुम्ही बघत असाल की जर एखादा माणूस ह्याच्यावरती आला तर त्याला नीट नाही बघत, त्याचे पैसे भरल्याशिवाय किंवा चिठ्ठी काढून या, अरे रवीपणा, हे सगळ्या गोष्टी घडतात सरकारी दवाखान्यात. मग यावरती आपण थोडंसं स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊयात काहीतरी. हा, त्यानंतर ट्रॅफिकच्या तर इतक्या समस्या आहेत की तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून तर बघतच असाल की भयानक त्रास होतो ट्रॅफिकचा. तर या सगळ्या गोष्टींचा आहे आपल्या डोक्यामध्ये प्लॅन आहे. अजून काही? अजून बघा, जी अंगणवाडी आहे आणि आता UKG LKG मध्ये इंग्लिश मीडियम मध्ये जे लोक मुलांना टाकतात तिथे फीस असते 50,000 1 लाख. मग हे जे गरिबांची मुलं आहेत ते कुठे जाणार? नक्की खरं. तर या गरिबांच्या मुलांसाठी आपण काहीतरी एक वेगळं इंग्लिश मीडियम काढून त्यांना तिथे आपण ऍडमिशन देऊयात. नक्कीच हे होत्या श्रुती अँकर. श्रुती अँकरची आपण आज मुलाखत घेतली आहे. एकंदरीत अँकर आहे, त्यासोबत पत्रकार आहेत आणि चांगलं लिहिष्टार असल्यामुळे त्यांना नांदेडचा करना देखील माहित आहे.
आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पक्ष त्यांचे चांगले संबंध आहेत आणि सध्या ते त्यांना पक्षामुळे तिकीट दिलं नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून उभा टाकलेत आणि त्यांना वार्ड क्रमांक 20 मध्ये असल्या कारणामुळे त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळू देखील शकते. एकंदरीत यावर काय आपले काही प्रश्न असतील तर नक्की युवाराजे न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवा. पुन्हा आपण अँकरशी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.